आज माझ्या मागे एक नवीन प्रॉब्लेम लागला होता. कसं ते पुढे सांगतेच तुम्हाला. आज होता श्रावणातला दुसरा सोमवार. मस्तपैकी शिवमोठ होती, तिळाची मस्तपैकी देवाची पूजा करून घेतली, पिंडीची पण पूजा करून घेतली. नंतर मला मंदिरामध्ये जायचं होतं. मंदिरामध्ये गेलो आम्ही सगळ्याजणी आणि तिथं पण पूजा झाली. मस्तपैकी येताना गजानन महाराजचं मंदिर लागलं, तिथं पण दर्शन घेतलं आणि घरी आल्यानंतर मला हे बांगड्या दिसले. ते हिरव्या खास मी पूजेसाठी घेतल्या होत्या, पण त्या काही माझं लक्ष चुकून गेलं, काही घातल्या गेल्या नाहीत. नंतर या गोल्डन कलरच्या मला खूप आवडल्या होत्या आणि मी त्या खरेदी केल्या. ह्या अशा मनामध्ये त्या खूप मस्त दिसत होत्या. चला म्हटलं आता मग घरी आल्यानंतर माझी कामं पण राहिली होती. नळ आला होता, पाणी भरून घेतलं, कपडे धुवायचे होते, कपडे धुत घेतले आणि वर माळीवर वाहू घातली. आता काय तर या माकडांनी माझ्या झाडांची अशी दशा करून ठेवली. ते सगळे शेंडे, गुलाबाचं पिवळ्या कलरचं झाड होतं, त्याचे सर्व शेंडे गायब करून टाकले होते. म्हटलं जाऊ दे. नाहीतर आता सांगते, आज माझी दाढ खूप दुखत होती. आता ज्याची दाढ दुखते, ज्याला अनुभव आहे त्यालाच माहीत असते हे दाढीचं काय असते दुखणं. तर पण संध्याकाळी जास्त वाढली होती म्हणून दवाखान्यामध्ये गेली, एक्सरे काढले आणि एक्सरेमध्ये ते दाढ काढायचीच होती. मला 4 दिवसाचं मेडिकल दिलं होतं. नंतर घरी आल्यानंतर मी काही भगर केलं नव्हतं, कारण भगर हे उपवासाला चालत नाही म्हणतात. तर मग संध्याकाळी उसळच बनवली होती, कारण दिवसभरापासून माझ्या पोटामध्ये काहीच नव्हतं. जाम भूक लागली होती म्हणून सगळ्यांसाठी उसळ केलं. आणि आता हे उसळप्रेमी माझी मुलं कधी होती मम्मी मस्तपैकी उसळ बनवून आणि सगळ्यात पहिले मी त्यांनाच दिलं. बाय.